Good afternoon, students. Standard 3, Subject Computer. आज आपण या संगणकाच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 4 माऊस याचा अभ्यास करणार आहे. आता आपल्याला स्क्रीनवर जे पान दिसते या पानावर आपल्याला या माऊस विषयी माहिती दिलेली आहे. चला तर पाहूया. माऊस हे जे समोर चित्र दिसतंय याला आपण माऊस म्हणतो. या माऊसच्या विविध भागांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे जे आहे बटन बाणाने आपल्याला दिसतंय हिरव्या बाणाने त्याला म्हणतात डावे बटन, लेफ्ट बटन आणि लाल बाणाने दिसतंय त्याला म्हणतात उजवे बटन, राईट बटन आणि या माऊसच्या खालच्या बाजूला जो चेक्स असलेला व्हाईट बोर्ड दिसतोय त्याला म्हणतात माऊस पॅड. हे माऊसचे भाग आहेत डावे बटन, उजवे बटन. आता या माऊसचा उपयोग कसा करायचा, काय करायचा हे आपण पाहणार आहे. माऊसवर 2 किंवा 3 बटणे असतात. माऊस हा माऊस पॅडवर ठेवून हलवला जातो, जेणेकरून तो खराब होत नाही. आपण जर एखाद्या खडबडीत पृष्ठभागावर ठेवला, तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच माऊस नेहमी माऊस पॅडवर ठेवूनच हलवला जातो. आता माऊस कसा हाताळावा? 1. आपल्या उजव्या हाताचा तळवा माऊसवर ठेवा. 2. उजव्या हाताचे पहिले बोट माऊसच्या डाव्या बटनावर ठेवा. 3. हाताचे मधले बोट उजवीकडील बटनावर ठेवा आणि 4. हाताचा अंगठा व राहिलेल्या 2 बोटांमध्ये माऊस व्यवस्थित धरावा. अशा पद्धतीने माऊस हाताळण्याची ही पद्धत आहे. माऊस पॉइंटर स्क्रीनवर एखादी जागा दाखवण्यासाठी पॉइंटर वापरतात. आपल्याला जो बाण स्क्रीनवर हलताना दिसतो यालाच माऊस पॉइंटर म्हणतात. आत्ता ज्यावेळेला मी तुम्हाला दाखवते त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे जे बाण दिसतोय पांढऱ्या रंगाचा या बाणालाच माऊस पॉइंटर असं म्हटलं जातं. माऊसला माऊस पॅडवर हलवावे. स्क्रीनवरील माऊस पॉइंटर एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे नेऊ शकतो. आपण या संगणकाच्या पडद्यावर, संगणकाच्या स्क्रीनवर कोणत्याही बाजूला हा माऊस हलवला, तर हा पॉइंटर आपला हलतो आणि आपल्या ज्या ठिकाणी काम करायचंय, ज्या ठिकाणी टाइप करायचंय किंवा चित्र काढायचंय, त्या ठिकाणी नेऊन क्लिक केलं, की आपण टाइप करायला सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने हा जो माऊस आहे, हा माऊस पॅडवरच ठेवून हलवायचा असतो. आता क्लिकिंग हा एक नवीन शब्द आहे. तर क्लिकिंग म्हणजे काय ते समजून घेऊया. माऊस प्रथम व्यवस्थित धरावा. ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पहिलं बोट डाव्या बाजूला, दुसरं बोट उजव्या बाजूला आणि मग राहिलेल्या बोटाने आणि अंगठ्याने माऊस व्यवस्थित धरायचा. या पद्धतीने धरल्यानंतर हाताचे पहिले बोट माऊसवरील डाव्या बटनावर ठेवा. डावीकडील बटन कडील माऊस बटन दाबा व झटकन सोडा. यालाच क्लिकिंग म्हणतात आणि याचा क्लिक क्लिक असाही आवाज येतो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पा कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. टिंबटिंबवर 2 किंवा 3 बटणे असतात. कीबोर्ड की माऊस? बरोबर, माऊस. कीबोर्डवर तर अनेक बटणं असतात. 2. माऊस हा टिंबटिंबवर ठेवून हलवला जातो. माऊसपॅड की माऊस? उत्तर आहे माऊसपॅड. माऊस हा माऊसपॅडवर ठेवून हलवला जातो. स्क्रीनवर छोट्या बाणाला काय म्हणतात? छोट्या बाण आहे त्याला टिंबटिंब म्हणतात. माऊसपॅड की माऊस पॉइंटर? माऊसपॅड तर आपण माऊसच्या खाली ठेवतो. मग हा जो बाण दिसतो या बाणाला म्हटलं जातं माऊस पॉइंटर. आता सुद्धा मी तुम्हाला हा माऊस पॉइंटर हा शब्द दाखवते. त्यावेळेला आपल्याला जो हलणारा बाण दिसतोय याच बाणाला माऊस पॉइंटर असं म्हटलं जातं. 4. माऊसचे बटन दाबून पटकन सोडण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
पटकन सोडण्याच्या टिंब-टिंब म्हणतात. क्लिकिंग की पॉइंटिंग? उत्तर आहे क्लिकिंग. माऊसचे बटन दाबून पटकन सोडण्याच्या क्रियेला क्लिकिंग म्हणतात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. माऊसचे उपयोग कोणते? तर उत्तर आहे संगणकाच्या पडद्यावरील बाण हलविण्याचे काम हा माऊस करतो. 2. माऊस पॉइंटर म्हणजे काय? उत्तर आपल्याला जो बाण स्क्रीनवर हलवताना दिसतो त्याला माऊस पॉइंटर म्हणतात. 3. क्लिकिंग म्हणजे काय? डावीकडील माऊस बटन दाबणे व झटकन सोडणे यालाच क्लिकिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण माऊस याचा अभ्यास केलेला आहे. याचबरोबर आपण सीपीयू याचाही अभ्यास करणार आहोत. यानंतर संगणकाचा पुढचा घटक, घटक क्रमांक 5 मेन युनिट ज्याला आपण सीपीयू असंही म्हणतो. याचाही अभ्यास आपण याच भागात करणार आहोत. मेन युनिट या ठिकाणी आपल्याला जे चित्र दिसतोय, हा जो बॉक्स दिसतोय, नेहमी आपण कॉम्प्युटर पाहिला, की मॉनिटरच्या बाजूला किंवा टेबलच्या खाली आपल्याला हा सीपीयू दिसतो. याला मेन युनिट किंवा सीपीयू असंही म्हटलं जातं आणि हा सीपीयू आतील भाग हा या पद्धतीने आपल्याला अनेक छोटे-मोठे भाग असलेला पाहायला मिळतो. आता या सीपीयूचा उपयोग, वापर कशासाठी होतो? तर सीपीयू हा संगणकाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जणू हा संगणकाचा मेंदूच आहे. यामुळे संगणक व्यवस्थित चालू शकतो. आपण याआधी मॉनिटरचा अभ्यास केला, कीबोर्डचा अभ्यास केला. कीबोर्डवर टाइप केलेलं आपल्याला मॉनिटरवर दिसतं. पण आपण एकदा टाइप केलं तर ते आपल्याला केव्हाही पाहता येतं. मग हे साठवून कुठे ठेवलं जातं? जसं आपण अभ्यास करतो, केलेला अभ्यास आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवतो आणि जेव्हा-केव्हा आपल्याला उपयोग असेल, तेव्हा ती माहिती मेंदू आपल्याला पुरवत असतो. अशाच पद्धतीने या संगणकाचा हा सीपीयू म्हणजे थोडक्यात मेंदूच आहे. संगणकावर आपण जी काही माहिती टाइप करू, ती या सीपीयूमध्ये साठवून ठेवली जाते. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या सीपीयू शिवाय संगणक चालू शकत नाही. म्हणजे जरी नुसता मॉनिटर आणि कीबोर्ड असेल, तरी संगणक पूर्ण होऊ शकत नाही. त्याला सीपीयू जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. सीपीयूला संगणकाचा मेंदू म्हणतात. आता यावर आधारित काही प्रश्नोत्तरं पाहूया. संगणकाचा अतिशय महत्त्वाचा भाग कोणता? उत्तर सीपीयू हा संगणकाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सीपीयूचे संगणकामधील कार्य, काम सांगा. तर उत्तर आहे सीपीयूमुळे संगणक व्यवस्थित चालू शकतो. अशा पद्धतीने आपण या संगणकाचा अभ्यास केलेला आहे. थँक यू.